थंडीच्या दिवसांमध्ये गरमागरम सूप कलरचं सूप जर प्यायचं म्हटलं तर काय भारी वाटतं तुम्हाला सांगू. नक्कीच तुम्ही करून पाहाल, ही रेसिपी पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहेत. छान लाल बुंद टोमॅटो घ्यायचे आहेत. या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. मोठे मोठे कट करून घेतले तरी चालू शकतील. आणि एक गाजर घेतलेलं आहे. आणि एक गाजर घेतल्यानंतर आपण एक छोटंसं बीट देखील यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. सगळ्या टोमॅटोचे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत. टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत. मोठे मोठे जरी कट केले, मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये जरी कट केले तरी चालू शकतील. टोमॅटो मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत. मी 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहेत. त्यासाठी एक गाजर आणि एक छोटंसं बीट इथे मी घेतलेलं आहे. बीट स्वच्छ धुवून साल काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर यामध्ये अर्ध बीट टाकायचं असेल तरी देखील चालू शकेल. मोठे मोठे पीसेस करून घेतलेले आहेत मी बीटचे देखील. आणि हे सगळं आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर टोमॅटो भिजतील इतपत पाणी टाकून घ्यायचं आणि एक तमालपत्र टाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवर एक शिट्टी काढून घ्यायची आहे. छान शिजून झालेलं आहे, पाहू शकता. आणि आता आपण हे तमालपत्र काढून टाकणार आहोत. आणि कुकरमधलं मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गाळून घेतल्यानंतर जे टोमॅटो गाजर चाळणीवर राहतील ते आपल्याला 2 मिनिट थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. गाळलेलं पाणी सूपमध्ये टाकून घेणार आहोत. 2 मिनिट थंड झाल्यावर पाहू शकता छान मिक्सरला प्युरी करून घेतलेली आहे सगळ्या मिश्रणाची. आणि इथे मी पातेल्यामध्ये 2 चमचे तूप कडकडीत गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 1 ते 2 मिरची उभ्या कट करून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आणि हिंग टाकून छान फोडणी करून घेतलेली आहे. आणि ते पूर्ण मिश्रण टाकून घेतलेलं आहे. चवीपुरते मीठ देखील टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता छान कलर आलेला आहे, काय बहारदार दिसत आहे. आणि यामध्ये मी थोडंसं अद्रक देखील अर्धा इंच अद्रक मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. हे पूर्ण वाटून घेतानाच या पद्धतीने सूप करून पहा, एकदम भारी लागतं आणि टेस्टी होतं. लहान मुलं देखील आवडीने पितात. भातासोबत देखील तुम्ही खाऊ शकता किंवा असं गरमागरम सूप देखील पिऊ शकता. छान थंडीच्या दिवसात गरमागरम सूप काय सुंदर लागतं. तयार झालेलं आहे, छान उकळी आलेली आहे. आणि आपण आता सूप काढून घेतलेलं आहे आणि सूपसोबत गरमागरम वाफाळता भात, आहा काय सुंदर लागतं म्हणून सांगू. तुम्ही या पद्धतीने कधी केले का? नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद.